Namaskar. As upon lecture 9, today I'll be going into the lecture 9. We'll be dealing with the entire issue of globalization. आज आपण पुढच्या 3 लेक्चर मध्ये एका विषयावर बोलणार ते जागतिकीकरण. जागतिकीकरणचे वादविवाद काय आहे? हा पहिल्यांदा आपण हा लेक्चर मध्ये आपण इंट्रोडक्शन करून घेऊ. म्हणजे जागतिकीकरण शीतयुद्ध काळानंतर एक मोठा लोकांना वाटतं त्यांची वेळ आलेला आहे. आणि हे तुम्ही पाहिलं तर आंतरराष्ट्रीय राजकारणात आणि अर्थशास्त्र लेखनमध्ये भरपूर लोक लिहिलेला आहे फ्रेंच आणि अमेरिकन लेखनमध्ये. हा 1960s पासून हा आहे. आणि हे एक ह्याला मोठा हे आहे, कोणाला माहिती अस्पष्ट आहे की कधी सुरू झालं, कैशी झालं. हा शब्दांची या सिद्धांताची आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये कशी आली. तिसरं आपण पाहिलं तर हा एक त्याची अर्थ प्रिसाइज नाही, म्हणजे आपल्याला एक अर्थ म्हणून समजून घेऊ शकत नाही. ते माणूसला वेगळं वेगळं विचार प्रणाली आहे, ते वेगळ्या वेगळ्या प्रकारांची ह्याची अर्थ घेतात. ह्याला आजची क्लिशे म्हणतात. क्लिशे म्हणजे सगळ्यांना हा शब्द वापरणं या हा सिद्धांत वापरणं मध्ये फार चांगलं वाटतं. आणि हा बेसिकली तुम्ही पाहिलं तर आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये वित्तीय बाजार आणि इंटरनेट आणि माणूस हा सगळ्या गोष्टी, टेक्नॉलॉजी आणि अर्थव्यवस्था म्हणजे तंत्रज्ञान अर्थव्यवस्थाची संमेलन या लिंकेज कशी झालेला आहे ह्याच्यावर चर्चा आहे ह्याच्या काळी. आज जागतिकीकरण म्हणजे काय? आज जागतिकीकरण म्हणजे आपल्याला कळेल की हा भरपूर गोष्टींबद्दल आपण बोलतो. म्हणजे सामाजिक, राजनैतिक आणि आर्थिक जगामध्ये भरपूर गोष्टी ते आपल्याला वेगळं ह्याच्यावरनं बदल झालेला आहे, त्याच्याकडे आपण बघतो. म्हणजे ते काय नवीन कथा सांगतात का आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये नरेटिव्ह. इथे तुम्ही पाहिलं तर आर्थिक आणि तंत्रज्ञानी शक्तीयांची काय लिंकेज आहे, म्हणजे काय त्यांची संबंध काय. आणि हा सगळ्या डेव्हलपमेंट्स कडे आपण लक्ष घातलं तर तुम्हाला कळेल की हा भरपूर व्यक्ती, समुदाय आणि राज्यांची नशीब या त्यांची हे पूर्णपणे बदल झालेला आहे. फ्लिप साइड म्हणजे सगळ्या लोकांना जागतिकीकरण चांगलं आहे अशी म्हणत नाही. कुठली पण नवीन सिद्धांताला त्याला दोन्ही बाजू असतात. आणि इथे काय काय लोकांना हे वाटतं की हे राजनैतिक पातळीवर तुम्ही पाहिलं तर एक फेटलिझम आहे. म्हणजे लोकांना ह्याच्याकडे बघतात फेटलिझम का, बिकॉज राज्याची काय होणार, राजनैतिक राज्याला काय होणार, आणि ह्याच्यामुळे प्रचंड असुरक्षा वाटू शकतात. बिकॉज अर्थव्यवस्था आणि हा अर्थव्यवस्थाची बदल समाजावर कितपत त्याची क्षमता राष्ट्रीय सरकारांकडे आहे. आणि आपण नागरिक म्हणून अर्थव्यवस्थावर आपल्याला नियंत्रण किती आहे, आपण हा शक्तींविरुद्ध लढू शकतो का, हा शक्तीला आपण नाकारू शकतो का, हे सगळं प्रश्न येतात. आणि हा बेसिकली आपण बघू शकतो की राजकीय या राष्ट्राची पातळीवर राजकारणाची हे थोडं हे नियंत्रण आणतात. हा नियंत्रण आळेमुळे भरपूर लोकांना वाटतं की राज्याची काय ह्याच्यामुळे होणार. आता हा तुम्ही सिद्धांताची पातळीवर जागतिकीकरणकडे लक्ष घातलं तर त्याला आपण कंटेम्पररी झीट गेस्ट म्हणू शकतो. झीट गेस्ट हा एक जर्मन शब्द आहे.
ते म्हणजे स्पिरिट ऑफ द एज और स्पिरिट ऑफ द टाइम. म्हणजे त्यांना ते काय नवीन नवीन स्पिरिट ते वेळेची काय आहे, आणि हा म्हणजे युगाची आत्मा काय आहे. हा युगाची आत्मा म्हणून जागतिकीकरणकडे लोक म्हणतात. आणि हा तुम्ही पाहिलं तर हा गीस बेसिकली आधुनिकरण मधून आपले 20वी शताब्दीची सिद्धांत, राजकीय सिद्धांतकडे आले. तुम्हाला सगळ्यांना राजकीय सिद्धांतकडे तुम्ही हेगल, ग्रेग हेगल म्हणून वाचलं असणार, जर्मन सिद्धांतकार. त्यांनी पहिली हा शब्द वापरला. बेसिकली त्यांच्या लेक्चर्स ऑन द फिलॉसॉफी ऑफ हिस्ट्री म्हणजे तत्वज्ञान आणि इतिहासवर त्यांनी काय लेक्चर्स दिले ते पुस्तकांमध्ये त्यांनी हा स्पिरिट ऑफ द टाइम म्हणून वापरले. म्हणजे युगाची आत्मा. आणि ते युगाची आत्मा त्यांनी काय म्हणतात, कुठली माणूस हे युगाची आत्माला तुम्ही त्याच्या वेळ आले तर त्याला आपण बंद करून ठेवू शकत नाही. अशी भरपूर लोकांची काय म्हणणं आहे की जागतिकीकरणची वेळ आलेला आहे आणि ते जागतिकीकरण आपल्याला समजून घ्यायला लागणार. आणि तुम्ही पाहिलं तर हेर्डर, स्पेन्सर, वॉल्टेअर हे सगळे लोक ह्याच्यावर लिहिलेलं आहे. आणि थॉमस कार्लाइल म्हणून तुम्ही ऐकलं असणार, त्यांनी पण हा गोष्टींवर लिहिलेला आहे. आता हेगल आपल्याला काय अतिशय महत्वाचे आहे तर त्यांनी पहिली सांगितले आहे कुठली पण युगाची आत्मा तेव्हा होतात त्याची आता जागतिकीकरण आहे. ते ती संस्कृती आणि वेळेची संस्कृती काय आहे, बिकॉज हा सिद्धांत एक संस्कृती तयार करते ते वेळ आहे. आणि हा संस्कृती तुम्ही पाहिलं तर अतिशय महत्वाची आहे. आणि त्यांनी म्हणलं की हे एक सामाजिक बांधणी आहे, राजकीय बांधणी आहे आणि आर्थिक बांधणी आहे. आता ह्याच्या पुढे आपण मी तुम्हाला सिद्धांताची पातळीवर जागतिकीकरणची कशी आपण बघतो ते दाखवलं. त्याच्यानंतर तुम्ही पाहिलं तर जागतिकीकरण आता आपण आंतरराष्ट्रीय सिद्धांत मध्ये पाहिलं तर ते एक विचार प्रणाली आहे आणि त्याला एक मूल्य दिलेलं आहे आपण, आणि त्याला आपण एक इतिहासाची शक्तींबरोबर ते कैशी आलेला त्याच्याकडे आपण समजून घेण्याची प्रयत्न करतो. हा बेसिकली आपण त्याची परिणाम कुठे सुशासनला काय आणि राजकारणाला काय आहे, एक्स्पेशली राज्यांना काय ह्याची परिणाम आहे. कंजेक्चर म्हणजे आपण अनुमान, तर्क करतो. तुम्ही कार्ल पॉपर ऐकलं असणार. कार्ल पॉपरनी कंजेक्चर्स म्हणजे आपण एका नवीन सिद्धांत आले तर त्याची कशी आपण वेगळी करू शकतो, आणि ते का हेगल म्हणल्यासारखं हा काळातच आलेला आहे. आणि ते काळात आले तर ते आपलं संस्कृती पूर्णपणे बदलतात, राजकीय, आर्थिक आणि सामाजिक. त्याच्याकडे तुम्ही लक्ष घेतलं तर एक ऐतिहासिक कथा आहे. तिथे आपण पाहिलं तर काय फरक आहे. बेसिकली जागतिकीकरणकडे तुम्ही पाहिलं तर एक नवीन हे एक तर्क आहे आणि हा पूर्णपणे आपल्याला पुनर्निर्माण केलेला आहे. आपण कशी मानवी समुदायाकडे बघण्याची दृष्टी हो. आता प्रश्न काय, हा लेक्चर मध्ये आपण हा प्रश्न करणार, जागतिकीकरण काय आहे आणि आपण ह्याला कैशी संकल्पित करायचं. दुसरा, डज कंटेम्पररी ग्लोबलायझेशन रिप्रेझेंट अ नॉवल कंडिशन, म्हणजे हा दुसरे ऐतिहासिक घटनापेक्षा वेगळा आहे का. आणि इज ग्लोबलायझेशन associated with the demise, the resurgence and the transformation of state power. आता
वेस्टफेलियन स्टेट, आधुनिक राज्य, वेस्टफेलिया राज्य ह्याची समाप्त झाले का? या पुनर्निर्माण होतात या हे पूर्णपणे परिवर्तन होतात का राज्यशक्ती, ह्याची पण आपण प्रश्नाकडे बघणार. Does contemporary globalization impose new limits to politics? म्हणजे आता समकालीन जागतिकीकरण राजकारणाला काही नियंत्रण लावतात का? मध्ये मर्यादा आहे का राजकारणात? आणि तिथे तुम्ही पाहिलं तर ग्लोबलायझेशन कशी सांस्कृतिक आणि लोकशाहीला काही धक्का देणार का, या त्याला नाही ते म्हणजे त्याच्यावर परिणाम काय होणार हे पण आपल्याला लक्षात घ्यायला लागतं. आता ग्लोबलायझेशनची वादविवाद आपण कडे लक्ष घालताना आपल्याला एक मनात घ्यायला पाहिजे की हा भरपूर रुंदीकरण आणि सहकोल आणि प्रचंड वेगाने आंतरराष्ट्रीय पातळीवर एकमेकांवर कनेक्टेड करण्यासाठी पुढे चाललेला आहे. तुम्ही पाहिलं तर सांस्कृतिक या खुणीबद्दल या आर्थिक या वित्तपेच्या या स्पिरिच्युअल म्हणजे देवांबद्दल हे आहे. आता तुम्ही पाहिलं तर आतापर्यंत जागतिकीकरण मध्ये 3 मेन शाळा आहे, म्हणजे 3 वेगळं विचार प्रणाली आहे. पहिले वाल्यांना आपण हायपर ग्लोबलिस्ट म्हणतो, दुसऱ्यांना स्केप्टिक्स म्हणतो, तिसऱ्यांना ट्रान्सफॉर्मलिस्ट म्हणतो. सो ईचाला वेगळं वेगळं तत्व आहे आणि ते तत्वाकडे आपण हा गोष्टींमधून बघणार की आंतरराष्ट्रीय पातळीवर काय संकल्पित आहे, म्हणजे आपण जागतिकीकरणला कशी संकल्पना दिलेला आहे. दुसरं कॅज्युअल डायनामिक्स म्हणजे प्रासंगिक गतिशीलता. तिसरा सामाजिक आर्थिक परिणाम आणि इम्प्लिकेशन्स, परिणाम राज्य शक्तीला आणि सुशासनाला काय परिणाम आहे. आणि शेवटी हिस्टॉरिकल ऐतिहासिक ट्रॅजेक्टरीली तुम्ही पाहिलं तर म्हणजे इतिहासावर त्यांनी कशी परिणाम देणार ह्याच्याकडे आपण बघणार. आणि आपण आता पहिली शाळाकडे वळूया. हा पहिली शाळाला आपण म्हणतो द हायपर ग्लोबलिस्ट थिसिस, म्हणजे ते लोक जागतिकीकरणला पूर्णपणे पाठिंबा देतात. म्हणजे ते म्हणतात जागतिकीकरण अतिशय चांगलं आहे आणि माणसांची फायद्यासाठी आहे. त्यांच्या दृष्टिकोनाकडे आपण बघू. त्यांची पहिली म्हणणं आहे की जागतिकीकरण एक नवीन युग मानवी इतिहास मध्ये उगवला आहे आणि पारंपरिक राज्य हे आपल्याला काय म्हणू शकतो, अननॅचरल, म्हणजे ते आपल्याकडे आहे म्हणून वाटायचं नाही, ते पण एक ऐतिहासिक परिस्थिती होतो, ते आपण घेतलेलं आहे. आता नवीन परिस्थिती उगवला आहे, त्याच्यामुळे आपण व्यापार कशी करायचा, आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थाला. सो तुम्ही हे पाहिलं तर जागतिक पातळीवर कशी कर. आणि इथे तुम्ही पाहिलं तर ते म्हणतात इथे आपण महत्व कशाला द्यायचं, आर्थिक लॉजिकला. आर्थिक प्रकार म्हणजे हे बेसिकली 2 गोष्टींकडून नवी उदारमतवाद आणि मार्क्सवाद कडून पण येतात. ते नवीन उदारमतवाद कशावर अतिशय त्यांना खुशी आहे, एक आंतरराष्ट्रीय पातळीवर एक आंतरराष्ट्रीय बाजार झालेला आहे, या जागतिक बाजार झाले आहे. आणि ते म्हणतात हा कशावर झालेला आहे, स्पर्धा.
ते म्हणतात आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पर्धा असलं तर त्याला मानवी विकास 100% होणार. पुढे तुम्ही पाहिलं तर त्यांची म्हणणं आहे की आर्थिक जागतिकीकरण, डिनॅशनलायझेशन म्हणजे राष्ट्राला निराष्ट्रीकरण करतात. आणि निराष्ट्रीकरण कशाला करतात? अर्थव्यवस्था. आणि ह्याला एक राष्ट्र ओलांडून या ट्रान्सनॅशनल नेटवर्क्स ऑफ काय उत्पादन, व्यापार आणि वित्त. सो तुम्ही खरी परिस्थितीमध्ये काय करतात? एक सीमा नसलेला म्हणजे राष्ट्रीय सीमाला नसलेला अर्थव्यवस्था आणि राष्ट्रीय सरकारला मागे टाकलेला आहे. बिकॉज त्यांना त्यांच्या अर्थव्यवस्थाला अतिशय कमी भूमिका आहे. काय भूमिका आहे त्यांना? ट्रान्समिशन बेल्ट्स म्हणून फॉर ग्लोबल जागतिक वसाहत साठी, जागतिक कॅपिटल साठी तुम्ही पाहिलं तर म्हणजे त्यांना तिथे कॅपिटलिझम वसाहतवादची त्यांनी हे अर्थव्यवस्थासाठी ते कॅपिटलला पुढे करण्यासाठी त्यांची हे आहे. सो इथे तुम्ही पाहिलं तर ते राजनैतिक आणि सगळं शक्तींना मागे टाकून पूर्णपणे त्यांनी ह्याच्यासाठी बघतात, अर्थव्यवस्थाला पुढेकारी दिलेला आहे. सो भांडवलशाहीकडे तुम्ही पाहिलं तर भांडवल हा अतिशय महत्वाची गोष्ट आहे. सो हे तुम्ही पाहिलं तर भांडवलकडे तुम्ही पाहिलं तर ते म्हणतात आंतरराज्य पण ते भांडवल मध्ये एक ट्रान्समिशन बेल्ट म्हणूनच असायला पाहिजे. आणि राष्ट्रीय पातळीवर अतिशय नियंत्रण कमी कमी होत चाललं. आणि इथे तुम्ही पाहिलं तर स्थानीय आणि जागतिक सुशासनशी नवीन नवीन यंत्र टाकावं लागणार. आणि हा बाजारीकरण कडे तुम्ही पाहिलं तर भरपूर लोकांना प्रश्न येतात की राजकीय अधिकार आणि समाजावर आणि अर्थव्यवस्थावर कुठे राहणार. सुझन स्ट्रेंजची नाव मला घेण्याची इथे अतिशय महत्वाची पॉलिटिकल इकॉनॉमिस्ट आहे, म्हणजे राजकीय अर्थव्यवस्था. सुझन स्ट्रेंजला काय महत्व देते? बिकॉज ती पहिली अशी अर्थव्यवस्थाची सिद्धांतकार आहे. ती म्हणते की सत्ताशिवाय तुम्हाला पैशाची संबंध जोडू शकतं. म्हणजे सत्ताची काय रचना आहे त्याच्यावर पैसे कुठे आहे तुम्हाला माहिती होणार. म्हणजे अर्थव्यवस्था आणि राज्य व्यवस्थाला अतिशय जवळची संबंध आहे. आणि हा संबंधला आपण वेगळे करू शकणार नाही. आणि तेव्हा तुम्ही अधिकारला अर्थव्यवस्था देतात, त्याला राजकीय पाठिंबा असल्याशिवाय ते यशस्वी होणार नाही. इथे तुम्ही हायपर ग्लोबलिस्ट कडे परत आपण बघितलं तर त्यांना आर्थिक जागतिकीकरण बद्दल ते बोलतात. त्यांची म्हणणं आहे की आर्थिक जागतिकीकरण नवीन सामाजिक संस्था रचना करणार आणि राज्याची जागेवर ते हा नवीन रचना निर्माण होऊ शकतात. इथे तुम्ही पाहिलं तर नवी उदारमतवाद आणि मार्क्सवाद दोघं आर्थिक जागतिकीकरणवर अतिशय महत्व देतात, पण त्यांच्या दोघांमध्ये फरक आहे. आणि इथे फरक तुम्ही पाहिलं तर ते बाजार आणि राज्याकडे कशी ते बघतात त्याच्यामध्ये त्यांच्या मोठं अंतर आहे आणि फरक आहे. दोघांना तुम्ही पाहिलं तर दोघं मान्य करतात की आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थामध्ये अतिशय मोठा बदल झालेला आहे आणि हा बदल जागतिकीकरण आहे. आणि हा बदल मानवी इतिहासमध्ये स्थानीय राज्य म्हणजे ते राज्य भूमी आणि ह्याच्यावर त्यांना माघार करून अर्थव्यवस्थाला पुढेकार दिलेला आहे.
इथे हायपर ग्लोबलिस्ट कडे तुम्ही मी त्याशी म्हणले मार्क्सवादची रॅडिकल्स और नवी मार्क्सवादची ते बघण्याची काय आहे. ते म्हणतात की आत्ताची जागतिकीकरण भांडवलशाहीची आणि ते पण अतिशय ऑप्रेसिव्ह भांडवलशाही विरुद्ध आहे. आणि ते म्हणतात हा भांडवलशाही ची यशस्वी झालेले ते जिंकलेला आहे. आणि तुम्ही अत्याचारी ऑप्रेसिव्हला आपण अत्याचारी भांडवलशाही म्हणू शकतात. आणि इथे तुम्ही पाहिलं तर ते दोघांना दोन वेगळं भांडवलशाहीकडे बघण्याची दृष्टिकोन आहे. नवीन उदाहरणार्थ भांडवलशाहीकडे कशी बघतात, अतिशय चांगलं म्हणून बघतात. त्याला हिडन हँड म्हणले ऍडम स्मिथने. आणि इथे हे बघतात की हे अत्याचारी, अतिशय अत्याचारी आहे. आणि इथे तुम्ही पाहिलं तर दोघांना आर्थिक जागतिकीकरणवर त्यांना अतिशय महत्व देतात. आणि इथे तुम्ही पाहिलं तर त्यांनी त्याची एकीकरणसाठी पण ते हे करतात, बट त्यांचे प्रकार वेगळा आहे. आता तुम्ही आंतरराष्ट्रीय भांडवलकडे पाहिलं तर आंतरराष्ट्रीय भांडवलशाही, आर्थिक भांडवलशाहीला काय काय गरज पण आहे. आणि हे काय लोक भरपूर म्हणतात आता राजकारण नो लॉंगर दी आर्ट ऑफ द पॉसिबल. ते होऊ शकतात त्याच्यावर नाही, बट आर्थिक मॅनेजमेंट या आर्थिक अर्थव्यवस्थाकडे आपण व्यवस्थित कशी मॅनेज करू शकतो त्याच्याकडे बघतात. आणि तुम्ही पाहिलं तर आता आर्थिक जागतिकीकरण नवीन जिंकणारे आणि हरणारे आंतरराष्ट्रीय इकॉनॉमीमध्ये केले. तुम्ही आताच कोविड मध्ये पाहिले, तुम्ही पाहिलं असणार आंतरराष्ट्रीय पातळीवर सप्लाय चेन्स कशी आहे. ते सप्लाय चेन सगळं काय आहे, 95% सप्लाय चेन्स अमेरिके आणि युरोप साठी चीन आहे. अमेरिकेला चीन हा कोविड क्रायसिस मध्ये धमकी पण देऊ शकले की तुम्ही फार आमच्या विरोधात बोलले तर आम्ही तुमच्याकडे अँटीबायोटिक्स म्हणजे त्यांची सगळं औषधी त्यांच्याकडे त्यांची कंपनी सगळं इथे येऊन सुरू केले. सो चीननी त्याच्यावर बंदी टाकलं तर अमेरिकेवर मोठा परिणाम होऊ शकतात. आणि ह्याच्यामुळे तुम्हाला आपल्याला लक्षात यायला पाहिजे की एका आता क्रायसिस मध्ये, कोविड सारखं क्रायसिस मध्ये आपण पाहिलं की आर्थिक जागतिकीकरणनी काय काय लोकांना यशस्वी दाखवलं, काय काय लोकांना ते लोकांची दबाव मध्ये आपण राहिलाच पाहिजे. तुम्ही आता भारत आणि चीन बद्दल पण तेव्हा लडाख मध्ये बोलतात, भरपूर लोक म्हणतात तुम्ही कशी अर्थव्यवस्था वर जाणार चीनवर. तुम्हाला माहितीये भारतामध्ये आपण लोक परवा मी ऐकत होते की अगरबत्ती पण आपण चीन मधूनच खरेदी करतो. काय भारतात कोणी अगरबत्ती करू शकत नाही? हे असे प्रश्न येतात. आर्थिक जागतिकीकरण मध्ये भरपूर प्रश्नचिन्ह आहे. आणि उत्तर दक्षिण हा मार्क्सवादी चौकोट या कोर पेरिफरी हा चौकोटला प्रचंड प्रश्नचिन्ह पडलेला आहे. बिकॉज आपण हा गुंतवणुकी आर्किटेक्चर ऑफ इकॉनॉमिक पॉवरला आपण अशी ह्याला कुठली चौकोटात ठेवणार, हा एक मोठा प्रश्न आलेला आहे. आणि इथे तुम्ही पाहिलं तर भरपूर राज्य, आता कोविड क्रायसिस घ्या तुम्ही, कोविड क्रायसिस मध्ये भरपूर राजकीय त्यांची सामाजिक कॉन्सिक्वेन्सेस या परिणामकडे तुम्ही पाहिलं तर जागतिकीकरणमुळे काय भरपूर लोकांना मागे सोडलेला आहे. आणि हा लोकांना तेव्हा आपण मागे सोडलेला आहे ते त्याच्यात आपल्याला परिणाम आणि त्याच्याकडे प्रश्नचिन्ह आहे. नवीन मार्क्सवाद आणि रॅडिकल्सची म्हणणं काय आहे की आंतरराष्ट्रीय पातळीवर या जागतिक तुम्ही जागतिक भांडवलशाहीकडे पाहिलं तर ते एक आंतरराष्ट्रीय पातळीवर असमानता निर्माण करतात.
प्रचंड असमानता नुसतं राज्यांमध्ये नाही आहे, राज्याची आत आणि राज्यांमध्ये पण हा समस्याकडे आपण कशी बघायचं. आणि इथे तुम्ही पाहिलं तर हा आपण कितपत असमानता आपण आता अमेरिकेत ते तुम्हाला प्रोटेस्ट आणि हे दंगल होतात ते जॉर्ज फ्लॉइड, एका तर्फीने ते असमानताची चिन्ह आहे. हा असमानतामुळे भरपूर लोक हा एक गोष्टी वापरून त्यांनी अन्याय आणि असमान समाजाविरुद्ध प्रोटेस्ट करण्यासाठी बाहेर आलेला आहे. आणि इथे तुम्ही पाहिलं तर फरक आहे, ते अभिजन लोक आहे आणि अभिजन कामगार आणि सामान्य कामगार मध्ये प्रचंड फरक आहे. अभिजन कामगार घरीपासून काम करू शकतो, त्यांना कम्प्युटर आहे, लॅपटॉप आहे, हे सगळीकडे आहे का? आणि काय काय लोकांना जागे रोज काम केल्याशिवाय त्यांना पगार मिळणार नाही. आणि तुम्हाला कोविड क्रायसिस मध्ये पण आपण पाहिलेलं आहे, अतिशय कष्ट झालेलं आहे आणि असमानता प्रचंड पुढे येतात. आणि इथे तुम्ही पाहिलं तर भरपूर लोक म्हणतात आर्थिक जागतिकीकरण आपल्याला राष्ट्रीय पातळीवर आपण काही करू शकत नाही, अशी आपल्याला राज्याला त्यांची सत्ताला भरपूर सीमा लावली या मर्यादा लावली. एक्स्पेशली प्रोडक्शन मध्ये उत्पादन, व्यापार आणि वित्तची प्रश्नात आहे. आणि हा बॉर्डरलेस इकॉनॉमी म्हणजे सीमा नसलेला इकॉनॉमीकडे आपण कशी पुढे करणार, म्हणजे राज्याला नियंत्रण असायला पाहिजे का नाही. तुम्ही पाहिलं तर अमेरिकेने भरपूर कंपन्यांना चीन मधून बाहेर येण्याची हे आव्हान पण दिले. या जपाननी म्हणले आम्ही पैसे पण देतो, तुम्ही बाहेर या. बट एक दिवसात होणार का? नाही होणार. सो ह्याच्याकडे आपण पाहिलं तर असमानताची प्रचंड पुढे आलेला आहे. आणि इथे अतिशय मार्जिनलाइज लोक म्हणजे गरीब लोक आहे. आणि दुसरा कन्झ्युमरिस्ट आयडिओलॉजी म्हणजे सगळे लोक ते मिळतात त्याच्याकडे आपण काय विशेष अधिकार असलेला लोकांना त्यांच्याकडे पैसे आहे, हे सगळं तुम्ही पाहिलं तर जागतिकीकरण मध्ये फरक येतात. आंतरराष्ट्रीय पातळीवर उदारमतवाद लोकशाहीला लोक म्हणतात ते त्याला अतिशय मूल्यवान आहे, म्हणजे तेच चांगलं राजनैतिक व्यवस्था आहे. आणि ते पाश्चिमी राज्यांमध्ये नॉन वेस्टर्न वर्ल्ड आहे तिथे भरपूर राज्यांमध्ये लोकशाही ट्रान्सप्लांट करणं या लोकशाही त्यांच्यावर दाबवणं मध्ये प्रचंड प्रयत्न अयशस्वी झालेला आहे. तो आपल्याला काय हा आंतरराष्ट्रीय पातळीवर जागतिकीकरण जागतिक सुशासनासाठी आतापर्यंत फार मदत झालेला नाही. तुम्ही पाहिलं तर हे हायपर ग्लोबलिस्ट कोण आहे? दोन गटच आहे. नवीन उदारमतवाद ते म्हणतात अतिशय पहिल्यांदा आपल्याला जागतिक सुसंस्कृती होणार, त्या संस्कृती होणार. आणि रॅडिकल्स म्हणजे मार्क्सवाद आणि नवी मार्क्सवाद ते म्हणतात हे पहिली आंतरराष्ट्रीय पातळीवर बाजारीकरण ची संस्कृती होणार. आणि ते म्हणतात की हा सगळं गोष्टींमध्ये एक नवीन विश्व व्यवस्था करण्याची प्रयत्न असलं तरी ह्याच्यात भरपूर लोकांकडून ह्याच्या विरुद्ध होणार. आणि इथे तुम्ही पाहिलं तर काय त्यांचे विरुद्ध कुठल्या गोष्टींवर आहे? पहिली, राज्य आणि राष्ट्राची अंत आहे का? दुसरा, जागतिक आणि स्थानिक संस्थांना काय भूमिका असणार? तिसरा, सार्वभौमिकता आणि ऑटोनॉमी हे दोघांना राज्याची कमी झालेला आहे का? तुम्हाला स्टीफन क्रास्नर म्हणून अतिशय महत्वाची
आंतरराष्ट्रीय सिद्धांतकार आहे. त्यांनी सार्वभौमिकता एक हिपोक्रेसी म्हणून लिहिलेलं आहे पुस्तक. सॉव्हरेनिटी इज ॲज हिपोक्रेसी. म्हणजे ते म्हणतात आता कुठलं राज्याला खरं नियंत्रण आहे आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नागरिक समाज होणार. म्हणजे तुम्हाला आंतरराष्ट्रीय पातळीवर सहकार्य लोकांमध्ये आणि तुमची इंटरनेट, सोशल मीडिया हे सगळं माध्यमद्वारा काही आपल्याला आपलं हितांची एकीकरण होणार का, हे एक मोठा प्रश्न आहे. सो तुम्ही पाहिलं तर जागतिकीकरण कुठल्या ह्याच्यातच यशस्वी झालेलं आहे. आर्थिक ह्याच्यामध्ये, राजकीय ह्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे युरोपियन युनियन मध्ये मोठा धक्का बसले ह्याच्यासाठी ब्रेक्सिट म्हणून. आणि ट्रान्सनॅशनल मोड ऑफ ऑर्गनायझर म्हणजे बहुराष्ट्र कंपन्या यांना मोठा आपण भूमिका दिलेला आहे. हा बहुराष्ट्र कंपन्यांना भूमिका देणं आणि हे पण प्रायव्हेट अथॉरिटी म्हणजे त्यांची अधिकार राज्य अधिकार सारखा आपण त्याच्यावर प्रश्न करू शकत. हे आर्थिक शक्तीयांना आपण एवढं सत्ता देऊ आणि त्यांना जबाबदारी नाही, आणि त्यांना जबाबदारी नसताना हे दिलं तर आपल्याला कितपत आंतरराष्ट्रीय सुशासन होणार. बिकॉज हा लोक त्यांची व्यक्तिगत हितांसाठीच ते करणार, व्यक्तिगत हितांसाठीच ते करणार. बिकॉज त्यांचे उत्तरदायित्व काय आहे, ते काही लोकशाही मधून निवडून येत नाही. हे लोकांकडे पैसे आहे, ते पैसे गुंतवणूक करतात, इन्व्हेस्टमेंट करतात आणि त्यांना कुठलं उत्तरदायित्व नाहीये. हे उत्तर नसताना आपण सुशासन कशी आणू शकतो. आणि तुम्ही जागतिकीकरणकडे पाहिलं तर हा नुसतं मानवी ऍक्शनसाठी एक चौकोट आहे का. तुम्ही नवीन उदारमतवादकडे पाहिलं तर ते म्हणतात सगळीकडे संपत्ती वाढलेला आहे, बट ते असमानताकडे बघण्याची कमी त्यांची दृष्टिकोन आहे. आणि मार्क्सवाद लोकांची म्हणणं आहे की अतिशय असमानता वाढलेला आहे. सो आर्थिक जागतिकीकरणकडे ते पाहिलं तर ते म्हणतात हे चांगलं नाही ते, परंतु तुम्हाला अतिशय असमानता असलं तर म्हणजे त्यांची म्हणणं आहे यू कॅनॉट सेव्ह द फ्यू हु आर रिच इफ देर इज अ ग्रेट ओशन ऑफ पॉवर्टी अराउंड. म्हणजे गरिबी भूक असताना काय काय लोक श्रीमंत लोकांना तुम्ही वाचू शकत. सो आता आपण हे लेक्चरची आपण समरी करू, म्हणजे त्याची सारांश करू. म्हणजे हायपर ग्लोबलिस्टची काय सिद्धांत आहे, काय नवीन आहे. ते म्हणतात तुम्हाला एक जागतिक युग आम्ही देणार. दुसरं याची महत्वाची फीचर्स काय आहे, जागतिक भांडवलशाही, जागतिक भांडवलशाही आणि जागतिक सुशासन, जागतिक नागरिक समाज आणि राष्ट्रीय सरकारांना त्यांची सत्ता कमी होणं या पूर्णपणे जाणं तुम्ही हे आहे. आणि जागतिकीकरणची काही ड्रायव्हिंग फोर्स आहे, म्हणजे शक्ती त्यांना चालवती ते काय आहे, भांडवलशाही आणि तंत्रज्ञान आणि पॅटर्न कैशी, म्हणजे त्याची वर्ग कैशी आहे, सगळं जुनी वर्गाने काढतात म्हणून ह्यांची म्हणणं आहे. आणि आपल्याला काय दिसतात ह्यांची सिम्बल्स काय आहे, मॅकडोनाल्ड, ॲमेझॉन, नाहीतर मॅडोना गाणं इंग्रजी भाषा म्हणून हे सगळं आपल्याला दिसतात. आणि तुम्ही ह्याची जागतिकीकरणची आपण सिद्धांतची मध्ये कशी बघतो, एक मानवी ऍक्शनची फ्रेमवर्क मध्ये चौकोट मध्ये बघतो.
ह्याची ही शेवटी इतिहास मध्ये हे कुठे घेऊन जाणार आपल्याला, ह्याची देख आहे बेसिकली आंतरराष्ट्रीय पातळीवर एक नवीन काय संस्कृती निर्माण करणं. आणि तुम्ही पाहिलं तर आणि शेवटी कोणाला मोठा धक्का बसणार, लोक म्हणतात राष्ट्राला, म्हणजे वेस्टफेलियन स्टेट, त्याची आपण आधुनिक राज्य आतापर्यंत आपण पाहिलं, ह्याला मोठा धक्का बसणार. सो तुम्ही पाहिलं तर आपण हा पहिला पाठ इथे समाप्त करणार आणि पुढच्या लेक्चर मध्ये दुसरा पाठ करणार. अजून 2 सिद्धांत आहे, शाळा आहे जागतिकीकरणकडे, त्याच्यात लक्षात घालू. ओके. आणि थर्ड लेक्चर मध्ये आपण डेव्हलपिंग स्टेज म्हणजे ते राज्य थर्ड वर्ल्ड, हे राज्यांची जागतिकीकरणला काय रिस्पॉन्स. सो थँक्यू, सी यू अगेन, बाय.